तर आज मी तुमच्या सर्वांना नेतो एका नवीन घराचं भेट घेण्यासाठी। ये ना मी सीएम हा हे आपला दयानंद हाय मग शशी हाय अरे मदन हे मित्रांनो बघू शकता आता आम्ही अभिषेक यायला लागला म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे थांबले त्याचे सीधा जो बिल्डिंग होता है उससे ऊपर में साइड में जाओ आम्ही आले सध्या एकदम वातावरण मस्त रमणीय वातावरण आहे घ्या गाईस। गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल। तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्या सर्वांना नेतो एका नवीन घराचं भेट घेण्यासाठी। तर मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले की वास्तुशांतीला मी जाणार आहे। तर आता आम्ही चाललो आहे उद्या सकाळी वास्तुशांती माझ्या मित्राचं घराचा। तर त्या ठिकाणी मी सगळ्यांनी मिळून चालले कसं होतो काय नाही दाखवतो गाईज। गाईज चाललो आहे आता आम्ही सगळ्यांनी मिळून आता अभिषेकचं गाडी येते XL6 त्यामध्ये बसून जाणार आहे आता सगळ्यांनी म्हणून। सध्याचे टाईम झाले 11:30 तर आम्ही आता निघालो आता हुबळीमधून। तर आता आम्ही चाललो आहे त्यांच्या घराकडे। ॲक्च्युअली तो इथून 70 किलोमीटर आहे। मग आता आम्ही चाललो आहे कसं होतो काय नाही दाखवतो या ब्लॉगमध्ये। तर हा मी ब्लॉग ट्राय करतो की इंटरेस्टिंग होण्यासाठी। तर तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा। मित्रांनो बघू शकता आता आम्ही अभिषेक यायला लागला म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे थांबले त्याचे वेट करतोय। त्यांनी फ्रेश होण्यासाठी घरी गेले रूमला गेले। आता रूमचं आलं की आम्हाला सगळ्यांनी पिकअप करून त्यांनी नेणार आहे। तर बघू शकता इथं आमचे गाईज बघायचं कशा प्रकारे पबजी खेळत बसले ती गौतम विश्वा आणि इथं बसल्या बाजूला आमचे अंकनगोडा आणि वरती काय फ्रेंड तो विरेश बघू शकता तुम्ही। विरेश स्माइल कुठं पा हा बघू शकता इथं फुल बिजी आहेत गाईज आणि पबजी खेळायला लागले ती। आता आम्ही वेट करतो अभिषेकचा। अभिषेक आले की सगळ्यांनी मिळून जाणार आहे। मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले की नाईट आउटला गेलं तर मी दांडेलीला जे तुम्ही कोणी बघितलं नसेल ते व्हिडिओ तर जाऊन नक्की बघा गाईज। खूप इंटरेस्टिंग आहे खूप मस्त आणि मजा येईल गाईज। त्याप्रकारे हे सुद्धा व्हिडिओ मी खूप इंटरेस्टिंग करायचा ट्राय करतोय गाईज। तर सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा गाईज। तर सगळ्यांनी समजून घ्यावा मी आता स्टार्ट केलं ब्लॉग करायचा। तर काही चुका झाल्यास तर माफ करावा गाईज। तर तुमच्या सर्वांचा सपोर्टमुळे मी आता थोडंफार ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे। कसं आहे काय नाही काहीच आयडिया नव्हतं मला। तर आता स्टार्ट केलं आहे कुठपर्यंत जातो काय नाही काहीच आयडिया नाही। तर बघूया गाईज। गाईज ॲक्च्युली ना मला नेक्स्ट मंथमध्ये ना 18 आणि 19 2 दिवसासाठी आम्हाला मुंबईला जायचं आहे। IIT मुंबई या ठिकाणी आमचं कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी जाणार आहे मी। तर त्या ठिकाणी जाऊन मी सगळं ब्लॉग वगैरे काढीन गाईज आणि कशा प्रकारे मी ट्रेनचा प्रवास करेल आणि त्या ठिकाणी कुठं मी स्टे करणार आहे काय काय करणार ते सगळं मी ना ब्लॉगमध्ये घेणार आहे। तर जास्तीत जास्त मी ब्लॉग काढायचा प्रयत्न करतो त्यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे गाईज। चाललो आहे आता ऑन द वे। अभिषेकसुद्धा आले आता बघू शकता आपले XL6 आले आहेत ऑलरेडी इथं। तर सगळ्यांनी मिळून चाललो आहे आता इथे गाडी आले गाईज त्या ठिकाणी बघू शकता आमचे हे बघा बघा हिरोन हे जेवण झालं जेवण झालं का जेवण झालं। सुरेश सावकार आहे तिने पूर्ण गदगचा सावकार आहे तो काय म्हटलं बघा हे आपला दयानंद हाय मग शशी हाय अरे मदन हे बेळगाव तर 2 गाडी चालले ॲक्च्युली आमचं आता दोन्ही टोटल 11 जण चालले आम्ही आता वास्तुशांतीसाठी गाईज। तर टोटल 11 जण आम्ही वास्तुशांतीसाठी चाललो आहे गाईज। तर 2 गाडी घेऊन चालले XL6 आम्ही आता। तर बघूया गाईज कसं होतं काय नाही या भेटूया आणि जास्तीत जास्त ब्लॉग काढायचा मी प्रयत्न करतो। ವಂಡರ್ಫುಲ್ ಟ್ರಿಪ್ ಆಗುತ್ತಾ ಹಾ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ ಹಾ ಬೆಸ್ಟ್ ಮೆಮೊರಿನೂ ಆಗಿ ಉಳಿಯುತ್ತೆ ಇದು। ಎಸ್ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ನೆನಪಾಗುತ್ತಲ್ಲ ಹೌದೌದು ಅದಕ್ಕೆ ಮಾಡೋದು ವ್ಲಾಗರ್ಸ್ ಇಂದ ನಮಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ನೆನಪಾಗ್ತಿದ್ದಲ್ಲ थँक्स मग गाईज। आता हुबळीपासून ते आम्ही हानगलला चाललोय। हुबळीपासून ते हानगल 70 किलोमीटर आहे। टोटल आम्ही 11 जण चाललोय गाईज आता। हाय गाइस वीरेश आधी वीरेश आधी गौतम बघू शकता XL6 2 आहे ती टोटल 11 जण चाललोय आम्ही आता। फुल एन्जॉयमेंट होणार आहे गाईज फुल एक्साइटमेंट आहे मला पण जायचा। तर बघूया गाईज कसं होतो काय नाही या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेन गाईज।
ನನ್ನ ಕಡೆ ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಓಕೆ ಓಕೆ ಬಾಯ್ ಓಕೆ 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 ಏನು ನಡೆದಿತ್ತು ಮಗ गाईस टी पिण्यासाठी थांबले. आता हानगल आता झालं फक्त अर्धा तासमध्ये जाऊन पोहोचले हानगलला. तर सगळ्यांनी टी पिण्यासाठी थांबले आता. हे काय घेणार नव्हती भाव विचारत बसते सगळ्या ठिकाणी. बघा घेतला का बघू शकते व्हिडिओ मध्ये. भाव विचारला पण घेतला नाही गाईस. कौन है ये आदमी, इसे ना पैसों की परवाह है. गाईज गरम गरम चहा झाले तर रेडी. तर सगळ्यांनी मिळून पिणार आहे आता. तुम्ही पण या पिऊ शकता तुम्ही पण चहा. फर्स्ट कोण घेता बघू. घेतला बघा गौतम. या ठिकाणी चहाचं दुकान आहे गाईज. चहा घेतलाय आता. ಅದನ್ನ ತಿಂದ್ರೆ ಟೇಸ್ಟ್ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. गाईज रात्रीची वाजले ती 1:45. आता जस्ट हानगलला येऊन पोचलोय आम्ही. तर या ठिकाणी आमचा अंकुशांनी आमच्यासाठी खास लॉज केलंय. एक रूम वगैरे बनवलंय बघू शकता का. या ठिकाणी दोन्ही गाडी ठेवले. आता आम्ही एक्सेल दोन्ही आता आतमध्ये चाललो. या ठिकाणी लॉज आहे आमचं. या ठिकाणी अंकुशने लॉज केलंय गाईज. तर तर गाईज आता सकाळची वाजले ती 10. तर आम्ही सगळ्यांनी मिळून आता नाश्ता करण्यासाठी चाललो आहे अंकुशच्या घरी. कारण अजून आम्ही कोणी फ्रेशअप झालं नाही. या फक्त हातपायवर धुले. नाश्ता करण्यासाठी चालले. नाश्ता करून रिटर्न येऊन पुन्हा आम्ही फ्रेशवर घेऊन परत त्यांच्या घरी जाणार आहे गाईज. तर कंटिन्यू राहा. दाखवतो कसं होतं काय नाही ब्लॉग. गाईज बघू शकता अशा प्रकारे हानगल आहे सिटी. यामध्ये काल अंकुशने आम्हाला झोपण्यासाठी व्यवस्था केली होती. या ठिकाणी या लॉजमध्ये आम्ही काल झोपलो होतो. आता सकाळी वगैरे उठून आम्ही फ्रेश पण नाही झालं. अंकुशच्या घरी नाश्ता करण्यासाठी चाललो आहे. हा असा प्रकार सिटी आहे तुम्ही बघू शकता. जेवढी बॉम्बाबूम कराल तेवढा लवकर प्लॅन कॅन्सल होईल. कीप इट प्रायव्हेट. गाईज इथे एक मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयामध्ये आम्ही सध्या नाश्तावर केलंय. सध्या तर चालू आहे बघा. आणि हा वास्तुशांतीनं जेवण वगैरे करून नंतर आम्ही एका ठिकाणी भेट देणार आहे. गाईज बघू शकता या ठिकाणी लिजेंड इसे बोलते लिजेंड. डिमार्टलो बेस्ट बॅच आठ मंदिरा. वास्तुशांती आहे. तर दाखवतो तुम्हाला त्यांचं घर कसं बांधतात काय नाही. नवीन घर आहे सर. सगळ्यांना त्यांचं घर कसं आहे काय नाही दाखवतो. चला दयानंद. हे दयानंद हे आणि आपले हे बघा सिम्हा सिम्हा बोली आहा. ಅಣ್ಣ ಆಗ್ಲಿ ತಮ್ಮ ಆಗ್ಲಿ ತಾಯಿ ಆಗ್ಲಿ ಮಗಳಾಗ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಅನ್ನೋದು ಎಲ್ರಿಗೂ ಒಂದೇನೆ. ಮಗ ಏನಾದ್ರು ಮಾತಾಡ ಮಗ. ಇಲ್ಲ ನಿನ್ ಬಗ್ಗೆ ಮಗ ನಿನ್ ಬಗ್ಗೆ ನಿನ್ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಮಾತಾಡ್ಲಿ. ಏನಾದ್ರು ಇವತ್ತು ಒಂದು ಕಂಟೆಂಟ್ ಬೇಕು ನಮ್ಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ನೀ CM मिस्टर उदय मोहिते तुम्हारा फैक्स मशीन ऑन है क्या? क्या तेरे को क्या? मुझे कुछ नहीं, तुम्हें सस्पेंशन ऑर्डर भेजा है. ठीक से छपा है कि नहीं देख लो वरना फिर से भेजता हूँ. सर आप कौन बोल रहे हो सर? CM. बघू शकता तुम्ही अंकुशच्या घरी आलोय. हा आहे अंकुशचं घर. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही. गाईज बघू शकता हे अंकुशचं घर आहे. फॅमिलीवर आले यामध्ये. अशा प्रकारे घरवर काढले तुम्ही. गाईज अंकुशचा आउटफिट बघा. आहे मग
ये मिक्की को ले गाजी नोड्री इथं बघा काहीच रूम वगैरे मस्तपैकी बांधतात त्यांनी घराच्या बघा घरावर बांधतात त्यांनी अशा प्रकारे जेवण येतं स्पेशल मस्तपैकी वाव बघू शकता तुम्ही जेवण गाईज फायनली मुंडकोटला आलो आहे मी आता असे वातावरण आहे या ठिकाणी मुंडकोट म्हणून आहे गावा बघा गाईस मुंडकोट म्हणून आहे असं वेड चप्पल टेम्पल ओपन नहीं है टेम्पल मंदिर दुकान आहे बाईस किराणा दुकान आतमध्ये अशा प्रकारे मंदिर नहीं ऐसे ही जाना क्या? हाँ जो सीधा जो बिल्डिंग होता है उसका ऊपर में साइड में जाओ सुबह 8 बजे से 6 बजे तक खुला है जाओ थैंक यू गाईस बघू शकता मंदिर इथं या ठिकाणी मंदिर आहे असं चप्पल स्टँड आहे या ठिकाणी चप्पल सोडू शकता तुम्ही गाईस मुंडकोटला आलो आता आम्ही मंदिरात एंट्री करतो आता इथे चप्पल स्टँड आहे चप्पलवर बाहेर सोडून आपल्याला मंदिरामध्ये एंट्री करायचं आहे तर चाललो सगळेजण आणि समोर चालले ते दाखवतो तुम्हाला या गाईस कसं आहे काय नाही आतलं मंदिरचं सीन सगळं दाखवतो तुम्हाला मोबाईल आलो असेल तर दाखवतो गाईस नाहीतर नाही दाखवणार चला या दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही मंदिर वगैरे गाईज बघा आतमध्ये मोबाईल आलो नाही या तर मी व्हिडिओ काढतोय तर समजून घ्या गाईज गाईज बघू शकता इथं ಯೂನಿಬಿಕ್ ಬಿಸ್ಕೆಟ್ ಮತ್ತು ಡಾರ್ಕ್ ಫ್ಯಾಂಟಸಿ ಅವ್ರು ಏನು ಸೇರ್ತಿದ್ದಾರೆ ಅರ್ಪ ಸರ್ ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ बिस्किट ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟ तर गाईज मस्त आहे मंदिर एकदम मस्त वाटलं मला बुद्धांचं वर मंदिर आतमध्ये फोटोज वगैरे दाखवले त्यांनी बुद्धांचं वगैरे मूर्ती आहे ती सगळं मस्त आहे ते गाईज सगळं एकदम तुम्ही फोटोज वगैरे बघा गाईज यामध्ये खूप मस्त आहे गाईज मला तर खूप आवडले तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आम्हाला गाईज
पूर्ण मंदिर वगैरे फिरून मला थकवा आला म्हणून आम्ही सगळ्यांनी एका कट्ट्यावर बसले. कट्ट्यावर बसून गप्पा गोष्टी करत होतो गाईज. तर तुम्ही बघू शकता आम्ही या ठिकाणी गप्पा गोष्टी करत बसले. मित्रांसोबत बसल्यावर टाईम कसं जातो ते कळतच नाही गाईज. मला तर खूप हॅप्पी वाटलं सगळ्यांसोबत बसून असं. तुम्ही बघू शकता आम्ही गप्पा गोष्टी कसं करताय गाईज. वातावरण वगैरे बघा मंदिराचे एकदम मस्त आहे गाईज. बघू शकता तुम्ही. क्या हुआ भाई, ऐसे क्यों बैठे आप लोग? आजचा फंक्शन देखील संपलं. त्याचप्रमाणे मंदिरला देखील आम्ही भेट दिलं. मंदिरसुद्धा खूप मस्त वाटलं मला बघून. त्याचप्रमाणे आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. Yeah.